गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात होते सकाळी 6 वाजून 3-4 मिनटं झाली आणि मस्त गार वाटते. रात्रभर एवढं गरम होतं ना. सकाळी 4 वाजता मी खिडकी उघडी ठेवलेली. मस्त गार वातावरण झालं मस्त. चला यशला नाश्त्याचं बघूया काहीतरी. नंतर भेटूया. बाय. टेक केअर. आंघोळ वगैरे सगळं झालं. आता पूजा करायची आहे. कचऱ्याची गाडी आता आहे, पण आता मी नाही टाकवणार कचरा तर नाही. कारण का माहिती आहे का, आता जर गेली ना परत मला पूजा करायची परत हा मला नाही बरं वाटत ते. त्या दिवशी ते नाही गेलेलं परत एवढा काय नाहीये कचरा थोडासाच आहे. त्याला पण नाही पूजा पण घेऊया. काही वस्तू देवाची त्याच्यातच टाइम गेला. 1 तास त्याच्यातच गेला. तर परत काम आहे दुसरं तो खायला टाकतो तसं अशा बाकीच्या आहेत की मला अक्षरशः एवढा कंटाळा आलाय. आपण पूजा तर केलीच पाहिजे. हल्ली काय झालं काय माहिती, कंटाळा येतो कामाचं. पूजा वगैरे आता जरा ऊन कमी आहे म्हणून आता जेवण बनवायला घेते. शिमला मिरची बटाटा कर काल पण केलेली, पण मी दुसरी भाजीच नाही केली. मला दुपारला पण हवी, संध्याकाळ मिरच्या मिरच्या टाकते मिरच्या आणि आता बनवते सिंपल मस्त. काय टेन्शन नाहीये. मी सकाळपासून चहा नाही घेतला, काहीच नाही, नाश्ताच नाही. फक्त जान्हवीने बोलवलेलं मला असं हे म्हणाले तर आली, तर तिने ओट्स केले. ओट्स जराशे खाल्ले मी आणि चहा वगैरे तसंच्या तसंच आहे. सकाळी यश दिला मी राहिलो जाऊन भाजी ते होतं ना, हेच टेन्शन येतं मला हे ना. तुम्ही घाबरता की नाही? राईट टाकूया. राईट गाड़ी बताओ क्या बताने का रही. काही टाकत खाली सांगतच सकाळपासून. ऍक्च्युली काय झालेलं माहितीये, मला असं झालं ना मला बीपी लो व्हायचे. गरमी होते. चांगल्या पपई आणून मस्त एका दिवसाच्या मिठात बरणी घासायला टाकले. मग त्याच्यात मी काढतात आणि बरणी घासायला टाकते. आणखी चपात्या नाही केल्या, चपात्या पण करायच्या. कंटाळा आला, काय करणार. एवढं गरम होत आहे ना, ऍडजस्ट नाही होत मला. गरम होतं बोलता बोलता मी जायची. बटाटे टाकून भाजी करूया, चपात्या करूया मग. त्याचा घाम बघितला किती झालाय. एक्झॉस्ट चालू आहे तरी पण तरी एवढा चालू येते मला. काय सुचत नुसतं भाजी ते म्हणते.
काय बोलत चुकून चपात्या नाही करायच्या. आज मला उशीर झालाच. खूप बेकार कंडिशन झाली आहे. त्यामुळे गर्दी होत आहे ना. मला तर बघायलाच नको वाटतंय. खूप बेकार कंडिशन. खूप ऊन आहे. चल नाश्ता करते. 12 वाजले. 12 वाजून गेले. नाश्ता काय आता जेवूनच घेते मी. भेटूया जेवूया. मस्त भाजी केली मी. तेव्हा भाजी केली. शिमला मिरची बटाटा. चहा पण घेतला. सकाळी चहा पण नव्हता घेतला. नाश्ता करते. भेटूया नंतर. खूप काळे हे बघ त्या साईडला. वाजलेत किती? वाजले 4:45. तिकडे कुठे आहे? इथं गेलं. किती? 2 रुपयाला एक आहे ना पेप्सी? पळत पळत 80. आता आम्ही पेप्सी खाणार आहे. पेप्सी म्हणजे पेप्सी कोला. कोल्हा कोल्हा असेल. ओरडते बघितलं कशी ओरडते. इथे मी मला ऊन लागतं जाम. इथे पण आंबे आहेत. इथे पण आंबे आहेत. हे तुला दाखव. 6 पेप्सी आणल्या. 3 तिला 3 मला. आता आम्ही वाटणे करतोय. बघा हे आताच पाडते कशी वेगळी. आता आम्ही दिखावणार. दिखाव 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 दिखाव. त्याच्यावर रील काय नाही मी करणार. मी 6 वाजत आले. म्हटलं बदली फुटली की काय तुमच्या गल्ली. 6 वाजत आले. मला आता भूक लागली. आता मी मॅगी करून खाते. आता मी घेईन. नाही तर मी नूडल्स. यशने काल बनवलेली. संध्याकाळी जेवला तर तुला मला मॅगी बनवून दे. मला मॅगी बनवून दे. असं चालू बदलत जरा हात लावला तर चालू बंद होते. अशा तऱ्हेने मॅगी बनली आहे.
चहा मस्त उकळलेला होता. आता मॅगी आणि चहा घेऊया आपण. 7:30 वाजले. आज आमच्याकडे लाईट गेली. टोटो बघा कसा फिरतो लाईट गेली तर. फ्लॅश लाईट चालू केली आहे बघा, है ना, अंधार आहे सगळीकडे. बाहेर दिव्याचा फक्त उजेड आहे, दिवा लावलेला. पोरांची गडबड बघा. काय करते? काय बोलण्याला काय झालं? हृदय काय करते? हम्म? कसली टॅक्सी? आता मम्मी येईल ना. यश पण आलाय. यश आला, आंघोळीला गेले आणि लाईटच गेली. कुठे फिरलं बघितलं, सगळं फिरतो रात्रीच. काय हवाची कमी असली इथे? मला हवाची कमी नाही, मला हवा भरपूर आहे. त्याच्यामध्ये दरवाजा लावलास का? हम्म. कुठे चालला टोटो? अंधारात लाईट गेली. टोटो, वेर आर यू गोइंग? लिसन. बुगू, ते बुगू, हे बुगू. लपायचंय, लप जा. जेवण बनवायचंय. पोराला मजा लागली, भूक आणि लाईट गेली. क्या करने का हो, क्या करने का. चलो इसी लाइट में कुछ तो बनाएंगे. अब फ्लॅश आहे, मीटरची बघणे भरायचं. आपण मळलेलं आहे, चटका करते आणि भात फोडणीला देते. देवाचा देवा पण भिजला. मला वाटलेलं यश ना. माचीस भेटत नव्हतं आणि अख्खं माचीस पडलं माझ्या हाताने दुधाच्या पातेल्यात. दिवस सकाळपासून चालू, सकाळच केले. आता कुठे ते पॅन्ट फास्ट केलं ना तेव्हा मी माझी ह्याची पण चार्जिंग उतरेल. असं बॉयफ्रेंड तुझी 2 पोरं कुठे आहेत सांगा. चल येऊ नको. पोरांना सांभाळत नाही, काय नाही, इथे तिथे भटकत बसते. जास्त आले तुला. डॉक्टर पण जावं.